खरं तर मी पहिल्यापासून सांगत होतो, की राज ठाकरे यांनी उद्धवच्या जवळ जाणं, हा फडणवीसांचा गेम आहे. सांगत होतो का नाही? बघा काढून माझे जुने व्हिडिओ. त्या जुन्या व्हिडिओमध्ये मी त्यांनी पहिल्यांदा ज्या दिवशी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरला मुलाखत देताना सांगितलं, की मराठीच्या प्रश्नावर एक यायचं असेल तर बाकी सगळं बाजूला ठेवायला मी तयार आहे. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्यानंतर केलेल्या व्हिडिओत म्हणालो, की हे वाक्य हे राज ठाकरे जरी बोलत असले तरी ते रामदास पाध्ये बोलक्या बावल्यासारखं आहे. ह्याचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहेत. ही कल्पना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळ जा, ही कल्पना राज ठाकरे यांच्या मनामध्ये विशिष्ट हेतूने एक मनामध्ये काही रचना करून, व्यूहरचना करून ही डोक्यात त्यांच्या भरवली आहे आणि त्याप्रमाणे ते आता बोलले. हे मी तेव्हा म्हणालो. त्यावेळेला बऱ्याच जणांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना असं सांगितलं, अरे काय ते असे बोलले असतील उत्स्फूर्तपणे. काही जण तर म्हणाले की प्रत्यक्ष येतील असं नाही, किंवा नाहीच येणार. केवढं 20 वर्ष एकमेकाविरुद्ध एवढं विष ओकलंय. ओ गॉड. आता बघा ना सोशल मीडियावर काय व्हिडिओ येत आहेत. बा 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 बा, अशक्य. म्हणजे आता दोघं भाऊ आहेत, पण अशी भाऊबंदकी महाराष्ट्राने कधी राजकारणात पाहिली नाही हो. पुष्कळ घरात भांडणं झाली, काका पुतण्याची झाली, मामा भाच्यांची झाली, भावाभावांची तर खूप झाली, बहीण भावांची झाली. आहेत सगळे. मी बोलतोय तसे तुमच्या डोळ्यासमोर आडनावं उभी राहत. पण ठाकरेंनी एकमेकावर उद्धव आणि राजनी जी काय शिवीगाळ केली आहे, ओ गॉड, ओ गॉड नाही, ओ सैतान. अशक्य. अशी नाही बघितली भाऊबंदकी. आणि 20 वर्ष 21 वर्ष झाल्यानंतर अचानक हे दोघे एकत्र येतीलच कसे? शक्यच नाही. हे शक्यच नाही. यांनी एकमेकाला असं बोलायचं बाकी ठेवलं नाही, अशी उपमा दिली नाही की ज्याच्यामुळे दोघेही काय म्हणतात त्याला, ड्रेनेजमध्ये, आय डोंट कॉल इट गटार, ड्रेनेजमध्ये बुचकळून काढलं एकमेकाला. जेवढं त्यांचं भेसूर, भयानक, भ्रष्ट, दुष्ट, नतद्रष्ट, खाष्ट असं चित्र रंगवता येईल तेवढं रंगवलं. हे एकत्र येऊच कसे शकतील? कसे येऊ शकतील? असं वाटत असताना लोकांनी मला अविश्वासच दाखवला. पण माझं देवेंद्र फडणवीसांवर विश्वास होता. देवेंद्र फडणवीस एखादी गोष्ट घडवतो जर म्हणाले तर ते घडवून दाखवतात, आणि बिघडवतो म्हणाले तर बिघडवून दाखवतात. याचे असंख्य पुरावे आहेत. 150 पुरावे आहेत की ते म्हणाले मी हे घडवतो तर घडवलं, आणि ते म्हणाले बिघडवतो तर बिघडवलं. त्यामुळे मला पहिल्यापासून होत होतं, आणि मी सारखं सांगत होतो माझ्या व्हिडिओमध्ये की फडणवीस त्यांची चाल आहे, आणि राज ठाकरे बरोबर त्यांच्या जाळ्यात अडकलेत. आणि ते कसं आहे ना की जंगलात म्हणे पाळलेले हत्ती हे जंगली हत्तींना मागोमाग घेऊन येतात आणि खड्ड्यात घालतात. ऐकलं असेल तुम्ही, काही नवीन गोष्ट नाही आहे, माहिती तुम्हाला. मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या माध्यमातून उद्धव जवळ त्यांना पाठवून उद्धवचा लडबडणारा, आधीच लडखडणारा हत्ती, लडबडतो भ्रष्टाचारात, लडखडतो राजकारणात, असा हत्ती त्यांनी खड्ड्यात घालायचा आगामी निवडणुकीपर्यंत. हा जो निर्णय घेतला होता फडणवीसांनी, कॅरी केला. आणि ह्या दोघांनाही मजबुरी आहे एक. सर कसं आहे की ही पण गोष्ट मी गौप्यस्फोट केला होता, आणखीन एक कोणी केला होता, 1-2 मोठ्या चॅनलनी पण सांगितलं होतं की सुरुवातीला राज ठाकरे यांची अपेक्षा होती की मुंबईमध्ये 50 जागा जर भाजप देत असेल तर आपण भाजपबरोबर जाऊ. फडणवीसांनी त्यांना नेहमी त्यांची सवय आहे ना, लोळवतात घोळवतात, तर ते घोळवत बसले थोडे दिवस की भेटीगाठी करत राहिले की थोडंसं लोकांमध्ये मेसेज जाऊ द्या की राज ठाकरे फडणवीसांचा म्हणजे भाजपचा अनुनय करतायत, त्यांची काहीतरी साटोटोटं जमताय का बघतायत. हा सेन्स पण द्यायला आवश्यक होता. याचं कारण मग ज्यावेळेला ते विरोधी बोलतील, फडणवीस जाम हुशार माणूस आहे, ज्यावेळेला ते विरोधी बोलायला लागतील त्यावेळेला लोकच थोडं शेण घालतील, म्हणतील काय आहे अहो, काल तर तुम्ही त्यांच्याबरोबर जेवले, परवा तर तुम्ही वर्षावर होते, अहो 13वा तर आशिष शेलार तुमच्या घरात चहा प्यायला होते, 14वा तर फडणवीसच तुमच्या घरी चहा पोहे खात होते. हटाघटी चालू होत्या. बरं तासदास तदीच्छा भेट चालत होती तुमची. सगळ्यांना बाहेर काढून घरातले दोघं बोलत होता, आणि तुम्ही त्यांना शिव्या घालता, फडणवीसांना शिव्या घालता, आशिष शेलारला शिव्या घालता. काय क्रेडिबिलिटी आहे तुमच्या या शिव्यांची तरी? मोदींच्या बाबतीत तुम्ही तेच केलं की ओव्या म्हणजे अरे बापरे, महाराष्ट्रात ओवी वाङ्मय साधू संतांनी आणि आपल्या वारकरी संप्रदायांच्या ह्यांनी संतांनी खूप लिहिलं, पण जेवढ्या ओव्या राज ठाकरेंनी ह्यांना समर्पित केल्या मोदींना, तेवढ्या दुसऱ्या कुठल्या संतांनी केल्या नसतील. एवढ्या ओव्या गायल्या, आणि लगेच शिव्या पण तेवढ्याच नंतरच्या निवडणुकीत. त्यामुळे राज ठाकरेंची मुळामध्ये ही प्रतिमा आहेच की अविश्वसनीय म्हणून, यू कॅन ट्रस्ट हिम, आणि अनप्रेडिक्टेबल आहे. आज इकडे उद्या तिकडे, आज इकडे उद्या तिकडे. परवामध्येच
बरोबर याचा फायदा फडणवीसांनी घेतला. आधी त्यांना स्वतः भेटून, स्वतः वाटाघाटी करतोय असं दाखवून, भाजप आणि राज ठाकरे यांचं जमलं वाटतं अशा बातम्या पेरून, आज मीडिया गोदी मीडिया म्हणतो, पण तुम्हाला माहीत नाही की असा फडणवीस मीडिया पण आहे. आणि फडणवीसांनी फोडणी दिलेल्या बातम्या, मला वाटतं संजयच म्हणाला काय फोडणीच आहेत ते. म्हणजे फोडतात पण आणि फोडण्यात पण देतात. तर या बातम्या काळजीपूर्वक पेरल्या गेल्या की राज ठाकरे हे फडणवीसांच्या तंत्रावर चालणारं बाहुलं इथपर्यंत आलं. मग ते बाहुलं त्यांनी तिकडे जाणीवपूर्वक सरकवलं आणि त्यांच्या उद्धवच्या जवळ येण्यात. आता गंमत अशी की एकदा भारतीय जनता पक्ष 50 जागा देत नाही, 25 पण देत नाही, 5 पण द्यायला तयार नाही. फडणवीसांना तोडायचं होतं ना, त्यांनी 5 पण देत नाही सांगितलं. तुमच्या येणाऱ्या जागांची संख्या 5 मॅक्झिमम, ते पण आमच्याबरोबर आलात तर, नाही तर 0 असं बोलले फडणवीस. सांगतो लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं आणि आजही ते सांगतायत, आमचे सर्वे वगैरे सोडा. फडणवीसांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये ऑन द रेकॉर्ड ते बोलले की ऑफ द रेकॉर्ड माहिती नाही, मला सांगणाऱ्यांनी सांगितलं तो त्यांच्या जवळचा माणूस आहे, भाजपचा नेता आहे. बोलले असतील फडणवीस असं आणि काही त्याच्यात त्या आश्चर्य नाही. त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धवची सेना जी आहे ती 40 ते 50 आसपास आहे आणि मनसे मॅक्झिमम कितीही मिळाल्या, त्यांना अगदी उभाठाबरोबर गेलेत म्हणून जरी मिळाल्या तरी 5 पेक्षा जास्त त्यांचे येत नाहीत. आतापर्यंत रेकॉर्ड त्यांचं 7चं होतं चांगल्या दिवसांमधलं. त्यामुळे 5 पेक्षा नाही, 5 पेक्षा जास्त मनसेने आणि मनसे धरून 50 पेक्षा उभाठाने. भाजपचं याचं तर ते बोलतातच आहे जाहीरपणे, पण असं त्यांचं आहे. तर मुळामध्ये असं आहे की राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं हे 20 वर्षाच्या विश्ववमनानंतरचं असल्यामुळे आता ते दोघं मिळून स्वतःकरता आणि समाजाकरता आणि लोकांकरता अमृत निर्माण करतील, हे भरोसा वाटणं अशक्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जी तुम्ही सारखी बघताय की त्यांना बोलता येत नाही काही नवीन. काय बोलणार? मुंबई तोडण्याचा डाव आता तर सगळ्यांनीच ते जाहीर करून टाकलं की हे 40 वर्ष बोलतायत हे लोक की म्हणजे इलेक्शन आलं रे आलं की मुंबई तुटणार असतं. किती वेळा ऐकायचं तेच? असं होणार नाही. फडणवीसांनी पण सांगून टाकलं की यावत चंद्र दिवा करू, नाही होणार असं. चंद्र सूर्य तोपर्यंत नाही होणार, म्हणजे होणारच नाही. आणि का करतील? का करतील? दिल्लीवाले, त्यांचा काय फायदा आहे? मी याच्यावर पण एक व्हिडिओ मागे केला होता की मुंबईत राहूनच सगळ्यांना फायदा आहे. मुंबई महाराष्ट्रात राहूनच फायदा आहे. मुंबई बाहेर काढून नाहीये. त्यामुळे होणारच नाहीये आणि करणारही नाहीये कुणी. कुणाचा विचारही नाहीये तसा सूचक देखील. हे काय मुंबईला बॉम्बे म्हटलं किंवा तिथे आंतरराष्ट्रीय राजधानी म्हटलं, हे काय हे नाहीये, बदनामी नाहीये महाराष्ट्राची, मुंबईची. मुंबई आहेच आंतरराष्ट्रीय आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामध्ये काय वेगळं बोलला? आणि साऊथचे लोक आजही मुंबई नाही म्हणत, ते बॉम्बेच म्हणतात. संबंध उत्तर भारतामध्ये तुम्ही फिरा कुठेही, तुम्हाला बॉम्बेच शब्द ऐकू येईल, तिथे मुंबई नाही ऐकू येणार. ते त्यांच्या भाषेचा तो लहेजा आहे, त्यामुळे ते म्हणतात. त्यामुळे त्याच्याबद्दल आकवर करून इकडे मतं वाढतील, भ्रमच आहे. एक चित्र असं दिसतंय की 29 पैकी 25 महापालिका महायुतीकडे येतील, महाआघाडीकडे 3 येतील फक्त, लेटेस्ट. आणि एक महापालिकेचा अजून संभ्रम आहे. पण उद्धव आणि राज यांचं विलक्षण दारुण असा पराभव अटळ आहे. थोडक्यात सांगायचं तर हे दोघं उद्धव आणि राज ठाकरे हे फडणवीसांचे बळीचे बकरे ठरलेत, हाच माझा निष्कर्ष आहे. धन्यवाद.